आता मी तुम्हाला काय दाखवतो, एक गोष्ट इथं कळाली, जे काही व्हिडिओपासून 600 हा व्हिडिओ 4 तो व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. ठीक आहे, इन्क्रीज इट्स रीच ऑन यूट्यूब रेकमेंडेशन. टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ व्हायरल कसा करायचा आणि व्हिडिओ व्हायरल होताना काही साईन असतात किंवा काही संकेत आपल्याला मिळतात, ते दिसतात आपल्याला. जर तुम्हाला त्या गोष्टी दिसल्या तर तुम्ही समजून घ्यायचा तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ व्हायरल होत नसेल किंवा व्हिडिओवर व्ह्यूज येत नसतील तरी सुद्धा टेन्शन घेऊ नका. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की व्हिडिओ व्हायरल कसा करायचा. ठीक आहे, मी प्रूफ दाखवणार आहे तुम्हाला या साईडला. इथे मी प्रूफ दाखवणार आहे, माझ्याजवळ फोन सुद्धा आहे माझा. आणि या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुमच्या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. तर चला, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर बघा, मी इथे माझं चॅनल जे आहे ओपन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि ॲक्च्युली कालचाच व्हिडिओ, मी काल जो व्हिडिओ टाकला त्याच्यावर 5800 व्ह्यूज आहेत. मी तुम्हाला इथे दाखवतो, हे बघा 5800 व्ह्यूज आहेत या व्हिडिओवर. आणि CTR जो आहे तो 13.5% आहे. ठीक आहे, दिसले तुम्हाला, म्हणजे व्ह्यूज चांगले आलेले आहेत. बाकीच्या व्हिडिओवर 3700 3200 असे व्ह्यूज होते. या व्हिडिओवर 6000च्या आसपास व्ह्यूज आलेले आहेत. आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे, इथं मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, ती तुम्ही गोष्ट बघत नाही किंवा त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही. ठीक आहे, मी तुम्हाला आता दाखवतो की व्हिडिओ व्हायरल कसा होतो. ठीक आहे, यूट्यूब कोणत्या व्हिडिओला जास्त पुश करतं ते सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. चला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, कोणता आहे कोणता ना कोणता. सगळ्यात अगोदर बघा, इथे वेगवेगळे व्हिडिओज आहेत, तुम्ही इथे बघू शकत असाल. हे बघा, इथे व्हिडिओज आहेत खूप सारे. या व्हिडिओजवर व्ह्यूज चांगले आहेत, पण मला तुम्हाला एखादा व्हिडिओ जो आहे जो खूप महत्त्वाचा होता तो दाखवायचा आहे, ते दाखवणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, आता समजा फॉर एक्झाम्पल हा व्हिडिओ बघा, इथे एक हा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला इथे एक व्हिडिओ दाखवतो. हा बघा मेरिटचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ जो आहे याला आलेले आहे 7600 व्ह्यूज, म्हणजे 8000च्या आसपास व्ह्यूज गेलेले आहे. 8000 व्ह्यूज आलेले आहे या व्हिडिओला. असं काय कारण होतं की या व्हिडिओमध्ये की हा व्हिडिओ 8000पर्यंत गेला. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते व्हिडिओ व्हायरल होण्यामागची, ती असते व्हिडिओचा टॉपिक. तुम्ही व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवता, म्हणजे तुमची जी ऑडियन्स असते ना, ती ऑडियन्स खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला तुमची ऑडियन्स ओळखणं खूप आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये काम करत असले, तुम्ही व्लॉगिंग किंवा एज्युकेशन किंवा कुकिंग, कशाही संदर्भात तुम्ही व्हिडिओ बनवत असले तर तुम्हाला सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे तुमचा व्हिडिओचा टॉपिक. व्हिडिओचा टॉपिक जर तुमचा चांगला असला, समजा फॉर एक्झाम्पल व्हिडिओचा टॉपिक तुमचा चांगला आहे, तर त्यावेळेस तो व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता जास्त असते, पॉसिबिलिटी. ठीक आहे, आता तुम्हाला व्हिडिओचा टॉपिक तर कळाला, तुम्हाला या व्हिडिओवर व्हिडिओ बनायचा आहे. ठीक आहे, आता इथे बघा याच्यावर कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. आणि इथे बघा हा व्हिडिओ 4 नंबरवर रँक करतोय. ठीक आहे, अजून दुसरा एक व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला, पण याचं ॲनालिटिक्स बघूया आपण. ठीक आहे, आता हा व्हिडिओ व्हायरल का झाला, याच्यावर जास्त व्ह्यूज का आले बाकीच्या व्हिडिओपेक्षा, ते दाखवतो तुम्हाला. सगळ्यात अगोदर 2-3 गोष्टी ऑब्झर्व करा. इथे पहिली गोष्ट आहे याची रँक. तुमचा व्हिडिओ जो आहे 1 2 3 4, मागचे जे तुमचे 10 व्हिडिओज आहेत, 10 व्हिडिओमध्ये तुमचा व्हिडिओ 1 2 3 किंवा 4 किंवा 5 रँकवर पाहिजे. तुमचा व्हिडिओ जर 2-3 रँकवर असेल तर समजून घ्यायचा तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवरचा हाय पोटेन्शियल असणारा किंवा व्हायरल होऊ शकणारा व्हिडिओ आहे. नंतर काय आहे, नंतर तुम्हाला व्ह्यूज दिसतात, त्या व्हिडिओवर किती व्ह्यूज आहे. तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज कमी जरी असले, समजा बाकीच्या व्हिडिओवर 10 20 30 व्ह्यूज असतील आणि एखाद्या व्हिडिओवर 100 व्ह्यूज आले, तर तो व्हिडिओ तुमचा बेटर आहे. नंतर आहे CTR किती आहे, त्या व्हिडिओला किती लोकांनी क्लिक केलं. तर CTR 10 ते 12 चांगला असतो, पण इथं माझा CTR जो आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ गेला, तर नंतर CTR कमी होतो. अगोदर या व्हिडिओचा CTR 12 होता, 14 होता आणि आता 7.6, म्हणजे जवळपास 8च्या आसपास CTR आहे, तरी अजून सुद्धा चांगला आहे. आणि या व्हिडिओला लोकांनी किती वेळ बघितलं, तर हा व्हिडिओ जो आहे 4 मिनिटं 53 सेकंद लोकांनी बघितला आहे, म्हणजे जास्त वेळ लोकांनी बघितला आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथं कळाली, जी तुम्हाला माहीत नसेल ती सांगून देतो मी तुम्हाला. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट असते व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी, ती असते व्हिडिओचा CTR. तुमच्या व्हिडिओचा CTR 12% किंवा 10% असला पाहिजे. ठीक आहे, 10-12% किंवा 8% किंवा 7% जर तुमचा CTR असला तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट व्हिडिओचा टॉपिक, नंतर व्हिडिओचा CTR. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे की जी तुम्हाला डावलून चालणारच नाही. तुमचा व्हिडिओ जर तुम्ही चांगला बनवला, फॉर एक्झाम्पल आपण याला क्लिक करूया, व्हिडिओच्या आतमध्ये जाऊया. या व्हिडिओमध्ये असं काय होतं की जेणेकरून लोकांनी हा व्हिडिओ बघितला. ठीक आहे, तर बघा या व्हिडिओला जास्त वेळ लोकांनी बघितलं. मग जास्त वेळ कसं बघितलं ते कसं कळतं आपल्याला. इथे बघा किती व्ह्यूज आलेले आहे, याला आलेले आहे 7600 व्ह्यूज. नंतर मला एका व्हिडिओपासून वॉच टाईम किती मिळाला, या व्हिडिओपासून मला वॉच टाईम मिळाला 624 घंटे. एका व्हिडिओपासून 624 घंटे. असे 4-5 व्हिडिओ जरी घेतले आपण तरी सुद्धा आपला वॉच टाईम 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते टेन्शन सोडून द्या. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचं ते ऑटोमॅटिकली पूर्ण होतं. फक्त कन्सिस्टंटली काम करायचं. ठीक आहे, आणि हा कधीही मधात ब्रेक घ्यायचा नाही. रेग्युलर जे आहे आपण आपलं काम करत राहायचं यूट्यूबवर. आता मला तुम्हाला दाखवायचं काय आहे बघा, याच्यामध्ये इथे बघा ऑडियन्सना हा व्हिडिओ किती वेळ बघितला आहे. ठीक आहे, ऑडियन्सना हा व्हिडिओ 4 मिनिटं
53 सेकंद बघितला आहे, म्हणजे जवळपास चांगल्या पद्धतीनं जो आहे व्हिडिओ बघितलेला आहे हा. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची दाखवायची, ती अशी आहे रीच, किती लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला युट्यूबने. ठीक आहे, तर युट्यूबनं हा व्हिडिओ दाखवला 85,000 लोकांना. किती लोकांना दाखवला? 85,000. याला म्हणतात इम्प्रेशन. म्हणजे तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन किती गेले. जर तुमचा व्हिडिओ तुम्ही छान बनवलाय तर त्याचं इम्प्रेशन सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे ऑडियन्स, युट्यूबला जर कळलं की तुमची ऑडियन्स कोणत्या प्रकारची आहे, तुम्ही एकाच पद्धतीची व्हिडिओ बनवताय. समजा मी शिक्षक भरती संदर्भात, किंवा हे माझं मेन चॅनल आहे जिच्यावर शिक्षक भरती संदर्भात व्हिडिओ आहे, आणि जे तुम्ही आता हे जे व्हिडिओ बघताय हे माझं टेकचं चॅनल आहे, याच्यावर फक्त टेकशी रिलेटेड व्हिडिओ असणार क्रिएटरसाठी. तर तुम्ही एक गोष्ट करायची, आपल्या चॅनलवर सारखंच व्हिडिओ अपलोड करायचे. तुमचं चॅनल ज्या संदर्भात आहे तेच व्हिडिओ अपलोड करायचे. तिथे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, ठीक आहे, व्हिडिओ व्हायरल होत असला तर आपल्याला काय दिसतं. ठीक आहे, वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करायचे नाही. आता इथं थोडं खाली येऊया. आपल्याला एक बॉक्स पाहायचा होता, याच्यावर आहे का? नाही. ओके, ठीक आहे. आपल्याला इथे एक गोष्ट दिसते बघा, इथे व्हिडिओमधून व्ह्यूज कुठून आले? सजेस्टेडमधून आले, ब्राउजमधून आले आणि यूट्यूब सर्चमधून आले. ठीक आहे, तर तुमच्या व्हिडिओला सुद्धा सजेस्टेड, ब्राउज आणि यूट्यूब सर्चमधून व्ह्यूज आले तर तुमचा तो व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. ठीक आहे, सजेस्टेड आणि ब्राउजमध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपण यूट्यूब उघडतो, यूट्यूब उघडल्यानंतर सर्वात आपल्याला स्क्रीनवर जे व्हिडिओ दिसतात ते ब्राउज फीचरचे असतात. एखाद्या व्हिडिओच्या खाली दुसरा व्हिडिओ आला, तिथे जर आपला व्हिडिओ असला तो सजेस्टेडमध्ये असतो, आणि जर एखाद्या लोकांनी सर्च करून बघितला तर तेच यूट्यूब सर्चमध्ये जातं. तर अशा पद्धतीने आपला व्हिडिओ बघितला जातो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मला काय सांगायची होती, तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला ही सांगायची होती की या व्हिडिओचं एंगेजमेंट किती आहे बघा. एंगेजमेंट म्हणजे की या व्हिडिओला किती लोकांनी बघितलंय. ठीक आहे, तर इथे बघा, या व्हिडिओला लोकांनी बघितलंय 4 मिनिटं 53 सेकंद. 4 मिनिटं 53 सेकंद या व्हिडिओला बघितलंय, आणि बाकीच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओला जास्त वेळ बघितला, त्यामुळे या व्हिडिओला युट्यूबनं पुश केलं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त 3 गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे. एक, तुमच्या व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो चांगला निवडायचा आहे. दुसरं, तुमच्या व्हिडिओचा CTR म्हणजे आता CTR कशावर ठरेल, 10-12% असला पाहिजे. पण CTR ठरतो कशावर? थंबनेलवर. तुमच्या व्हिडिओचा थंबनेल एकदम अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, लोकांनी त्याच्यावर क्लिक केलं पाहिजे. नाही तर युट्यूब व्हिडिओ दाखवतोय लोकांना पण लोक त्याच्यावर क्लिकच करत नाहीये, तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होणारच नाही. त्याच्यामुळे थंबनेल एकदम अट्रॅक्टिव्ह बनवायचा. ठीक आहे, आणि तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे ऑडियन्स रिटेन्शन. ऑडियन्स रिटेन्शन म्हणजे बघा, तुम्ही इथे जे बघत होता वर, हे जे बघितलं तुम्ही, याला काय म्हणतात? ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन किंवा ऑडियन्स रिटेन्शन. म्हणजे लोकांनी तुमचा व्हिडिओ किती वेळ बघितला. जर तुमचा व्हिडिओ जास्त वेळ बघत आहे तर त्यावेळेस समजून घ्यायचं, जर तुमच्या व्हिडिओच्या 3 गोष्टी चांगल्या आहे. एक, तुमच्या व्हिडिओचा टॉपिक चांगला आहे. 2, तुमच्या व्हिडिओचा थंबनेल सुद्धा चांगला आहे, लोक क्लिक करतायत. नंतर 3, तुमचा CTR कमी होत नाहीये, 6, 7, 5 वर येत नाहीये, 10-12 वर CTR आहे. आणि जर तुमचं कंटेंट चांगलं आहे, लोक जास्त वेळ बघतायत, तर तुमचा व्हिडिओ व्हायरल जास्त होणार. तुमच्या व्हिडिओवर लाईक सुद्धा येणार, कमेंट सुद्धा येणार, या सगळ्या गोष्टी येणार. आणि युट्यूब तुमच्या व्हिडिओला जास्त रेकमेंड करणार. ठीक आहे, मी आता तुम्हाला दाखवतो की युट्यूब कशा पद्धतीने आपल्याला, मी तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ दाखवतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर समजेल की व्हिडिओ केव्हा व्हायरल होत असतो. ठीक आहे, आता हा माझा कालचा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला दाखवतो. या व्हिडिओला बघा 5,800 व्ह्यूज आलेले आहे. आणि इथं काय दिसतं माहिती आहे बघा, हे सगळं ग्रीन आहे. हा बॉक्स आपल्याला दिसला पाहिजे. कोणता बॉक्स? हा जो बॉक्स आहे, हाऊ व्ह्यूअर्स फाउंड युअर व्हिडिओ, ते इथं यूट्यूब रेकमेंडेशन. यूट्यूबने स्वतः हा व्हिडिओ लोकांना दाखवला, 4,000 व्ह्यूज. यूट्यूब सर्चमधून 938 व्ह्यूज. नोटिफिकेशन सबस्क्रायबर पासून 567 व्ह्यूज. सबस्क्रिप्शन फील्डमध्ये 136 व्ह्यूज. तर तुमचे जास्तीत जास्त व्ह्यूज जे आहेत यूट्यूब रेकमेंडेशन पासून आले पाहिजे. म्हणजे काल मी जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओचा टॉपिक चांगला होता, आणि त्या व्हिडिओचा टॉपिक चांगला असल्यामुळं कालचा व्हिडिओ व्हायरल झाला. याच्यावर जास्तीत जास्त व्ह्यूज आले. आणि वर काय लिहिलं आहे माहिती आहे? वर काय लिहिलं आहे बघा यूट्यूबने, व्ह्यूज आर अप 58% more subscribers are choosing to watch this video, helping to increase its reach on YouTube recommendation. म्हणजे तुमचे जे व्ह्यूज आहे या व्हिडिओचे 58% बाकीच्या व्हिडिओपेक्षा वाढलेले आहे. म्हणून YouTube जे आहे या व्हिडिओला जास्त लोकांपर्यंत रेकमेंड करत आहे. अशा पद्धतीने जर तुम्हाला मेसेज आला तर समजून घ्यायचा तुमचा तो व्हिडिओ व्हायरल होणार आहे. म्हणून मी सांगितलं व्हिडिओ व्हायरल कसा करायचा. जर या 3 गोष्टी तुमच्याजवळ असतील, कोणत्या? टॉपिक, नंतर CTR, त्यासाठी थंबनेल व्यवस्थित बनवा, आणि नंतर टॉपिक तुमचा चांगला असेल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार. ठीक आहे, आणि तुमचा व्हिडिओ स्वतः YouTube लोकांना दाखवणार. तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. फक्त त्याचं टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग, बाकीच्या व्यवस्थित गोष्टी लिहा, व्यवस्थित फक्त अपलोड करा. बाकीच्या गोष्टी करू नका. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत करायच्या, आणि नंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होणार. ठीक आहे, मी आता याला स्टॉप करतो 2 मिनिटं. तेव्हा जो आहे तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होणार आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, तुमचा व्हिडिओ जो आहे नक्की व्हायरल होणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक व्हिडिओ फ्लॉप गेला तर नाराज व्हायचं नाही. दुसरा व्हिडिओ बनवायचा, तिसरा व्हिडिओ बनवायचा, कन्सिस्टंटली काम करत राहायचं. तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार म्हणजे
होणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचं महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.